महापुरुषांनी त्याग आणि बलिदानातून हे राष्ट्र निर्माण केले, त्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आज आपण करकंब पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि त्यांच्या पोलीस स्टेशनच्या समोर उभा आहोत। या गेल्या 19 तारखेला बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर एक आंदोलन करण्यात आलं होतं। त्या आंदोलनाचा विषय होता की लक्ष्मण भांगे हे जे पोलीस कर्मचारी आहेत यांनी बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्ह्याचे महासचिव सतीश वाघमारे यांना दमदाटी केली। त्यांनी एक अर्ज दिला होता की करकंब पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे बंद करा आणि तात्काळ अवैध धंदे बंद नाही झाले तर आम्ही सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापाशी आंदोलन करू। पण कुठलीही दखल या पोलीस स्टेशनने घेतली नाही। 19 तारखेला हे आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन करण्याच्या नंतर आज लंगुटे साहेब जे आहेत API त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की शाळेचे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी अल्पवयीन असून गाड्या चालवतात, त्यांच्यावर कारवाई करू, त्यांच्या पालकांवर कारवाई करू। मी पोलीस स्टेशनच्या APIला सांगू इच्छितो की त्या पालकांवर कारवाई करण्याच्या आधी या भागातील अवैध धंदे असतील, अनेक या अवैध धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था करकंबची पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे। ह्यांनी पहिल्यांदा साहेबांनी याविषयी लंगोटे साहेबांनी याविषयी स्टेटमेंट द्यावं की कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे, तिथले अवैध धंदे बंद झालेले आहेत का, तात्काळ हे अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अन्यथा येणाऱ्या सोमवारी आम्ही पोलीस महासंचालक कोल्हापूर येथे जाणार आहोत, साहेबांना भेटणार आहोत आणि खुल्लं आंदोलन बहुजन सत्यशोधक संघाचे हे कोल्हापूर येथे होईल। तात्काळ अवैध धंदे बंद करावे आणि भांगे या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी। जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय।